अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे। यंदाचा अर्थसंकल्प हा मोदी सरकारचा 10वा तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेला मांडलेला हा 6वा अर्थसंकल्प असेल। यंदाचं वर्ष लोकसभा निवडणुकांचं असल्यानं या अर्थसंकल्पाला वेगळं महत्त्व आहे। हा अंतरिम स्वरूपाचा अर्थसंकल्प असेल आणि निवडणुकीनंतर अस्तित्वात येणारं नवं सरकार पूर्ण अर्थसंकल्प मांडेल। तोपर्यंत अतिमहत्त्वाच्या नियमित बाबींसाठी मंजुरी मिळवणे हाच अंतरिम अर्थसंकल्पाचा महत्त्वाचा उद्देश असणार आहे। या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पीय भाषणांनाही महत्त्व असेल। या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील भाषणामध्ये काही शब्द जास्तीत जास्त वापरले जाण्याची शक्यता आहे। ते कोणते आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण पाहतोय नवराष्ट्र। पहिला शब्द आहे ए पासून अन्नदाता। भारत हा कृषी प्रधान देश समजला जातो, यामुळे राजकारणात आणि प्रशासनात शेती आणि शेतकऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। अर्थसंकल्पीय भाषणामध्ये हमखास शेतकऱ्याचा उल्लेख जास्त होत असतो। पंतप्रधान नरेंद्र मोदी तर नेहमीच शेतकऱ्याचा उल्लेख अन्नदाता करत असतात। त्यामुळे या अर्थसंकल्पात शेतकरी अर्थात अन्नदाता या शब्दाचा वापर जास्तीत जास्त होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। यानंतरचा शब्द बी पासूनचा बेनिफिट्स अर्थात फायदे। सर्व प्रकारच्या आर्थिक कल्याणकारी योजनांचे वर्णन करताना बेनिफिट्स या शब्दप्रयोगाचा वापर करण्यासाठी राजकीय महत्त्व फारच कमी जणांना ठाऊक आहे। सरकारने कोट्यावधी गरजूंना केलेल्या मदतीचे वर्णन कल्याणकारी, सवलती देणारी, मदत करणारी, धर्मादाय स्वरूपाची योजना असं केलं तर ते त्यांना सक्षम नव्हे तर अक्षम करणारं असेल। त्याचप्रमाणे सरकारने या मदतीचे वर्णन जनतेच्या हक्काचे असं केलं तर गरजूंना असे वाटू शकते की गरजूंना मदत करणं हे सरकारचं कामच आहे। त्यामुळं सरकारला पर्याय नाही हे सरकारसाठी अडचणीचं असेल आणि म्हणून असा कोणताही धोका ते पत्करणार नाही। अशा परिस्थितीत कल्याणकारी योजनांसाठी कोणता शब्द योजला जाऊ शकतो ज्यामुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत आणि त्यांच्या मनोधैर्यावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही, किंवा ज्यामुळे कल्याणकारी हा असा पर्याय असेल जो वापरण्याचा अधिकार सरकार हाती असेल। अशा परिस्थितीत फायदा किंवा फायदे असा हा शब्द आहे, ज्याचा वापर करताना त्याआधी थेट खात्यात जमा असा शब्द प्रयोग केल्याने त्यात कृतीही दिसून येणार आहे। त्यामुळे बेनिफिट्स या शब्दाचा वापर देखील अर्थसंकल्पीय भाषणामध्ये संसदेत होताना आपल्याला दिसून येईल। यानंतरचा सी अर्थात कस्ट ऑफ टेक ऑफ। कोविड काळात अधोगतीनं जाणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेने आता स्थित्यंतराच्या टप्प्यातून जात भरारी घेण्याचा टप्पा गाठलेला आहे असं आपण ऐकत असतो, पाहत असतो, बातम्या वाचत असतो। भारतीय अर्थव्यवस्था आता विकासाच्या रनवेवर भरारी घेण्याच्या तयारीत आहे असं वर्णन सरकारतर्फे केलं जाऊ शकतं या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये। यानंतर अक्षर आणि शब्द डी पासून डेव्हलपमेंट अर्थात सर्वांनाच परिचित असलेला विकास। भारत हा लोकशाहीचं उगमस्थान अर्थात मदर ऑफ डेमोक्रॅसी इथपासून ते फादर ऑफ डेमोग्राफी इथपर्यंत डी पासून सुरू होणाऱ्या शब्दांचा वापर या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये होऊ शकतो, परंतु यामध्ये सर्वात आघाडीवर अग्रस्थानी असेल तो म्हणजे डेव्हलपमेंट अर्थात विकास हा शब्द। काही क्षेत्रांमध्ये विश्वसनीय डेटा उपलब्ध नसणे आणि धोरणात्मक निर्णय घेण्यात येणाऱ्या अडचणी यांचा उल्लेख न होणे हेही तेवढेच साहजिक असणार आहे। त्यामुळे विकास हा शब्द जास्तीत जास्त वापरला जाण्याची शक्यता आहे, कारण विकासाभोवतीच राजकारण फिरत असतं, घुमत असतं, घोंगावत असतं हे आपण सर्वांनी पाहिलं। यानंतरचा ई पासून इम्पॉवर्ड अर्थात सक्षमीकरण हा देखील शब्द वापरण्यात येईल। ईने सुरू होणाऱ्या शब्दांमध्ये एज्युकेशन म्हणजे शिक्षण, एम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगार अशा शब्दांचा वापर या अर्थसंकल्पीय अधिवेशनात होईलच। त्याचबरोबर सक्षमीकरण हा शब्द जास्तीत जास्त वापरला जाण्याची शक्यता आहे, कारण कोणतेही सरकार केवळ चांगले दिसणारे आकडे सादर करण्यात धन्यता मानत असतं। त्यामुळेच सक्षमीकरणाचा मुद्दा महत्त्वाचा असणार आहे। यानंतरचा एफ पासूनचा फॉरेन एक्सचेंज अर्थात परकीय गंगाजळी हा देखील शब्द या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये अधिवेशनामध्ये गाजणार आहे, वापरण्यात येणार आहे। वित्तीय तूट हा मात्र महत्त्वाचा कळीचा सकारात्मक मुद्दा असला तरी अर्थमंत्र्यांनी बोलायलाच हवा असा हा मुद्दा आहे। एनडीए सरकारने GDPच्या 3% एवढे लक्ष्य वित्तीय तुटीसाठी निश्चित केलं होतं। यंदाच्या वर्षासाठी ती 5.9% आणणं असं उद्दिष्ट होतं। अर्थात यामुळे याकडे फारसे लक्ष न देता सकारात्मक भावना निर्माण करणे, फॉरेक्स, फायनान्स कमिशन
फॉरेक्स इन्व्हेस्टमेंट अशा यप पासून सुरू होणाऱ्या इतर शब्दांचा आधार देखील या अर्थसंकल्पामध्ये घेतला जाऊ शकतो. असा हा यफ पासूनचे शब्द वापरले जाण्याची शक्यता या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आहे. यानंतरचा सर्वात महत्त्वाचा आणि जास्त वापरला जाऊ शकणारा आणखी एक शब्द तो म्हणजे जी पासून गरिबी. गरिबी हटाओ हा नारा प्रत्येक सरकार देत असतं, प्रत्येक सरकारला आवडणारा असतो. कारण गरिबी हटवणं म्हणजे विकासाचं काम करणं, लोकहिताचं काम करणं असं सरकार सांगत असतं. त्यामुळे गरिबी हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख केलेल्या 4 नवजातींपैकी एक असलेल्या गरीब याचा उल्लेख तर होणारच आहे. यात जीने सुरुवात होणाऱ्या इतर शब्दांचा उल्लेख होईल. ते शब्द याप्रमाणे GDP ग्रोथ, G20, ग्लोबल इनोव्हेटिव्ह इंडेक्स, गिफ्ट सिटी, GST, गोमाता आणि गुड गव्हर्नन्स हे देखील शब्द गरिबीबरोबर वापरले जातील. ज्याचा उल्लेख होणार नाही तो शब्द म्हणजे गंगा किंवा नमामि गंगे मोहीम. यानंतरचा एच पासूनचा शब्द आहे तो म्हणजे हेल्थ केअर, आरोग्याची काळजी. काही दिवसांपूर्वीचा जागतिक भूक निर्देशांक सरकारला अमान्यच आहे. सरकारचे म्हणणे आहे की त्यांनी तब्बल 800 दशलक्ष नागरिकांना मोफत अन्नधान्य पुरवठा केला आहे. ही संख्या अमेरिका, पाकिस्तान आणि इंडोनेशिया या 3 देशांची लोकसंख्या एकत्रित केल्या एवढी आहे. तर विरोधकांना वाटतं की सरकारचे हे विधान म्हणजे भुकेच्या संदर्भातील सद्यस्थितीचं अप्रत्यक्ष दिलेली कबुलीच आहे. अर्थात या यचमध्ये अलीकडे हिंदुत्व, रेट ऑफ ग्रोथचाही समावेश झालेला पाहायला मिळतोय. पण प्राधान्याने हेल्थ केअर हा शब्द वापरला जाईल अर्थसंकल्पीय भाषणामध्ये, अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये. यानंतरचा महत्त्वाचा शब्द तो म्हणजे आय पासूनचा इस्रो. इस्रोने ज्या काही यशस्वी मोहिमा केल्या त्यामुळे इस्रोचा उल्लेख होणं, इस्रोचं चांद्रयान 3 मोहीम असेल, आदित्य L1ची मोहीम असेल, सूर्यापर्यंत पोहोचण्याची जी काही सूर्याचा अभ्यास करण्यासाठीची मोहीम आहे ती असेल, अशा वेगवेगळ्या मोहिमामुळे इस्रो यंदा वर्षभर चर्चेत राहिलेला विषय आहे. त्यामुळे इस्रोचा उल्लेख, इस्रो शब्दाचा वापर या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये नक्कीच होणार आहे. त्याचबरोबर इनइक्वॅलिटीपासून इन्फ्रास्ट्रक्चरपर्यंत आणि इन्फ्लेशनपासून सोपी आयकर पद्धतीपर्यंत असे शब्द देखील आयपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये वापरले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतरचा जे पासूनचा जन आंदोलन हा शब्द, जनधन, आधार, मोबाईल अशी ही जनत्रयी सरकारची आवडती आहे. कारण भारतात सुरू असलेल्या डिजिटल क्रांतीची ती प्रतिनिधित्व करत असते. त्याशिवाय प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचाही यात समावेश आहे. प्रतिवर्षी 436 रुपयामध्ये तब्बल 2 लाखांचा विमा यामध्ये मिळत असतो. पण चर्चा आहे ती नवीन उद्दिष्टांच्या पूर्तीसाठीच्या नव्या जनआंदोलनाची. यामुळे जनआंदोलन हा देखील शब्द तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे. यानंतरचा शब्द आहे के, कर्तव्य काळ. के या अद्याक्षराने सुरू होणारा शब्द हा या सरकारसाठी सर्वाधिक त्रासदायक ठरलेला आहे. कोविडनंतर सरकार आणि टीकाकार यांच्यामध्ये सातत्याने वाद झाले. सरकार म्हणतंय की अर्थव्यवस्थेने व्ही आकारात उसळी घेतली, तर टीकाकारांच्या म्हणण्यानुसार हा आकार यल आकार आहे. अर्थात नंतर लक्षात असं आले की प्रत्यक्षातील आलेख हा के आकारातील आहे. जे धनाढ्य आहेत ते लवकर सावरले आणि जे धनाढ्य नाहीत, गरीब आहेत, ते सावरण्याचा झगडा त्यांचा अद्याप सुरूच आहे. यानंतरचा शब्द यल पासून लाभार्थी. लाभार्थी या शब्दावर या सरकारचा सर्वात मोठा विश्वास असलेला पाहायला मिळतोय. अनेक योजनांच्या माध्यमातून लाभार्थी तयार करायचे आणि दिवसेंदिवस होत जाणाऱ्या निवडणुकामध्ये स्वतःला यश मिळवत जायचं, हा भाजप सरकारचा अजेंडा अलीकडे आपल्याला पाहायला मिळाला आहे. त्यामुळे लाभार्थी हा शब्द देखील आणि लाभार्थी वाढवणं याकडे देखील भाजपनं नेहमी लक्ष दिलेलं पाहायला मिळतं. त्यामुळे हा शब्द अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नक्कीच वापरला जाईल. त्यानंतरचा यल नंतरचा शब्द आहे तो म्हणजे यम, मोदी की गॅरंटी. मोदी की गॅरंटी या शब्दावरच राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश या 3 राज्यामध्ये भाजपनं चांगलं यश मिळवलं. विधानसभा निवडणुकामध्ये सरकार स्थापन केलं. त्यामुळे लोकसभेच्या दृष्टीनं या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मोदी की गॅरंटी हा देखील शब्द जास्तीत जास्त वापरला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर एन पासून सुरू होणारा शब्द नारी शक्ती. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलताना अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सांगितले की नारी शक्तीला वंदन आमचं सरकार करते. अर्थामध्ये नवीन संसद भवनामध्ये आल्याच्या नंतर महिला आरक्षणाचं विधेयक पास झालं. त्यानंतर कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनी नारी शक्तीचं आपल्याला दर्शन मिळालं आणि यानंतर स्वतःचा 6वा अर्थसंकल्प एक अर्थमंत्री असलेल्या निर्मला सीतारामन अर्थात एक नारी महिला सादर करते. हे नारी शक्तीचं दर्शन आहे असं काहीसा वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं. यावरूनच समजते की नारी शक्ती हा शब्द देखील तेवढा जास्तीत जास्त वापरल्या जाण्याची शक्यता या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आहे. यानंतरचा शब्द आहे तो म्हणजे ओ पासूनचा ODF++.
ऑक्टोबर 2019 मध्ये पंतप्रधानांनी उघड्यावर शौचमुक्ततेची जी हाक दिली. एवढंच नाही तर ODF+ हे उद्दिष्ट ठेवण्यात आलं, म्हणजे दिवसाढवळ्या कुणीही उघड्यावर शौच किंवा लघवी करणार नाही. सर्व सार्वजनिक शौचालय ही व्यवस्थित कार्यरत असतील आणि तिथे सुव्यवस्था असेल. सप्टेंबर 2023 मध्ये देशातील 75% गावं ODF+ झाल्याची नोंद करण्यात आली. आता ODF++ उद्दिष्ट समोर ठेवण्यात आलं आहे. त्यामध्ये सांडपाण्याचे संपूर्ण व्यवस्थापन असा निकष ठेवण्यात आलेला आहे. यामुळे ODF++ हा शब्द देखील वापरण्यात आल्याची शक्यता आहे. यानंतरचा P पासूनचा पंचप्राण, देशाच्या विकासासाठी कार्यरत राहणं, गुलामगिरीची मानसिकता सोडून देणं आणि आपल्या परंपरांचा अभिमान बाळगणं, भारताच्या एकतेसाठी आयुष्य वाहणं आणि कर्तव्य भावना जागृत करणं हे देशाचे पंचप्राण आहेत, असा उल्लेख गेल्या वर्षी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. तब्बल 20 वर्षांपूर्वी म्हणजे 2004 मध्ये अर्थसंकल्पीय भाषणामध्ये बोलताना केंद्रीय अर्थमंत्री तत्कालीन जयवंत सिंग यांनीही सरकारचा पंचप्राधान्यक्रम अधोरेखित केला होता. गरिबी हटवणे, रोजगार वाढवणे, दुसरी हरित क्रांती, पायाभूत सुविधा, आर्थिक समावेशीकरण आणि उत्पादन क्षेत्राच्या क्षमतेत वाढ याचा त्यात समावेश होता. यानंतरचा शब्द Q पासूनचा QR कोड. 2016 साली भारतात पहिला QR कोड वापरण्यात आला. त्यानंतर आतापर्यंत 50 दशलक्षाहून अधिक QR कोड तयार करण्यात आलेले आहेत. तंत्रज्ञानाची घोडदौड किती वेगात चालली आहे हे सांगण्यासाठी सरकारतर्फे हा शब्द अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये वापरला जाण्याची शक्यता नक्कीच आहे. यानंतरचा R पासूनचा सुरू होणारा राम आणि रेल्वे हे दोन शब्द. देशात सध्या सगळ्यात जास्त चर्चेत असलेला मुद्दा तो म्हणजे कळीचा मुद्दा राम मंदिराचा. त्यामुळे राम हा खूप महत्त्वाचा शब्द आहे आणि तो नक्कीच वापरला जाणार आहे. राम मंदिर करून एक प्रकारे लोकसभेपूर्वी खूप मोठा विजय भाजपनं आणि सरकारनं मिळवलं असल्याचं बोललं जाते, तर दुसरीकडे विपक्षाकडून यावर आक्षेप देखील घेतले जात आहेत. अशातच राम आणि रेल्वे हे दोन शब्द रेल्वेच्या विकासासाठी देखील सरकारतर्फे वापरले जाण्याची अर्थसंकल्पीय अधिवेशनात शक्यता आहे. यानंतर S पासून स्लोगन अर्थात घोषणा. M पासून सुरू होणाऱ्या शब्दांच्या वापरासाठी अनेक पर्याय उपलब्ध असणार आहेत सरकारपुढं. श्रेष्ठ भारत, सॉफ्ट पॉवर, श्रमेव जयते, स्मार्ट शहरं, स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया यादी खूपच मोठी होईल. नेमकी घोषणा कोणती वापरली जाते याकडे लक्ष द्यायला हवं. 2021च्या अर्थसंकल्पात सरकारनं आत्मनिर्भर भारत ही घोषणा दिली होती. आता निवडणुकांच्या उंबरवट्यावर असताना नजरेसमोर ठेवून त्या निवडणुका नेमकी कोणती चलनी घोषणा अपेक्षित आहे हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. यानंतर T पासून $1 ट्रिलियन. भारतात 2027 पर्यंत जगातील 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल. 2047 पर्यंत भारताला विकसित व्हायचं आहे. यासाठी भारताच्या GDPच्या संदर्भात सध्या वेगवेगळे आकडे सांगले जातात. 2047 पर्यंत भारत $5 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सची अर्थात भारतीय रुपयामध्ये 5 लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्था खरंच होणार आहे का माहीत नाही, परंतु केंद्रीय मंत्री अधिवेशनाच्या जे काही उद्या जाहीर करणार आहेत त्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल तशी घोषणा देखील केलेली आहे. U पासूनचा शब्द अर्बनायझेशन अर्थात नागरीकरण. मोदी सरकारनं नागरिकांना एक वचन दिलं होतं, ते म्हणजे असंघटित क्षेत्र कमी करून संघटित क्षेत्राची वाढ करणं, त्याचप्रमाणे त्यांचं अर्थव्यवस्थेतील योगदानही वाढवणं. या संदर्भातील घोषणाही अपेक्षित आहे. यात UPIची भूमिका सर्वाधिक महत्त्वाची असणार आहे, कौतुकास्पद ठरली आहे. या साऱ्यामध्ये नागरीकरण हा शब्द महत्त्वाचा ठरला जाणार आहे. V पासून विकसित भारत. वंदे भारत ट्रेनची चर्चा या अर्थसंकल्पीय अधिवेशनात होईल. तिला विकसित भारताच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल म्हणलं जात आहे. त्यामुळे वंदे भारत तसेच विकसित भारत हे शब्द देखील महत्त्वाचे आहेत आणि ते वापरले जाण्याची शक्यता किंबहुना जास्तीत जास्त वापरले जातील सरकारकडून. W पासूनचा शब्द वेलफेअर वर्सेस वेल्थ क्रिएशन अर्थात कल्याणकारी योजना विरुद्ध संपत्ती निर्माण. संपत्ती निर्माण अधिक होत असली तरी सामान्य व्यक्तीच्या सरासरी वेतनात फारसा फरक पडलेला नाही आहे. संपत्ती निर्माण मोजक्या व्यक्तींच्याच बाबतीत होत आहे, तर उर्वरित कामगारांची क्रयशक्ती सातत्यानं कमी होत आहे. त्याशिवाय सरकार कल्याणकारी योजनांवर खर्च करेल, त्यावेळेस साहजिकच संपत्ती निर्माणवरचा खर्च जो आहे तो कमी होत असतो. यानंतरचा X पासून एक्सचेंज रेट. भारताला सध्या दोन चिंता सतावत आहेत. पहिली म्हणजे निर्यातीच्या संदर्भातील चिंता. जागतिक पातळीवर अनेक अर्थव्यवस्थांचा आलेख हा घसरलेला पाहायला मिळतोय. अशा परिस्थितीत आपली निर्यात वाढवण्यासाठी सरकारपुढं महत्त्वाचा प्रश्न असेल. आणि यानंतरचा दुसरा प्रश्न असेल तो म्हणजे भारतीय रुपया हा डॉलर्सच्या बाबतीत घसरतोय, डॉलर्स वाढतच चाललेला आहे. हे वाढवणं देखील हे सुधारवणं देखील तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे एक्सचेंज रेट हा जो काही आहे तो देखील शब्द
महत्त्वाचा ठरणार आहे. त्यानंतरचा वाय पासूनचा शब्द तो म्हणजे युवा. भारत हा युवांचा देश म्हणून जगामध्ये त्याला ओळख आहे. 60% पेक्षा जास्त युवक ह्या भारत देशामध्ये आढळून येत आहेत. त्यामुळं युवक आणि युवांशी संबंधित त्याच्या वर्तुळातील जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यावर चर्चा होईल आणि याच्या माध्यमातून अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये युवा हा शब्द सातत्यानं आलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचा वापर कदाचित जास्तीत जास्त करून सरकार युवकांना स्वतःचा विकास दाखवून देण्याचा प्रयत्न या शेवटच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या पंचवार्षिकच्या करून देण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर झड पासूनचा शेवटचा शब्द झिरो बजेट फार्मिंग हा दीर्घकाळ सत्ताधाऱ्यांचा कौतुकाचा विषय राहिलेला आहे. त्याचबरोबर आता झिरो वेस्ट आणि झिरो इमिशन यालाही लोकप्रियता वाढलेली आहे. अशा प्रकारे या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं A to Z राजकारण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले. यावर तुम्हाला नेमकं काय वाटतं, कोणता शब्द जास्तीत जास्त वापरला जाऊ शकतो, सरकार कोणत्या कल्याणकारी योजना या अर्थसंकल्पातून आणू शकतं, नक्की कमेंट करून सांगा. अशाच प्रत्येक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा नवराष्ट्र. चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पाहत राहा नवराष्ट्र.